Welcome to Coimbatore. आज आपण सफर करणार आहोत कोइंबतूर शहराची. तामिळनाडू आणि केरळच्या बॉर्डरवर असलेलं हे एक सुंदर शहर आहे. इथे स्वादिष्ट जेवण, जुनी मंदिरं, मोठमोठे शॉपिंग मॉल सगळं काही आहे. उटी, कोडाईकनाल, निलगिरी हिल्स, पोलाची यांसारखी सुंदर पर्यटन स्थळे या शहराला जोडलेली आहेत. हे शहर इथल्या स्वादिष्ट जेवणाने आणि इथल्या भव्य मंदिरांनी आपलं स्वागत करतं. कोइंबतूरला मंदिरांचं शहर म्हणतात. इथे ठिकठिकाणी असे उंच गोपुरम पाहायला मिळतील. हे आहे मुंदी विनायगर मंदिर. आशियामध्ये सगळ्यात मोठ्या गणेश मूर्तींमध्ये गणली जाणारी ही मूर्ती आहे. ही मूर्ती 20 फूट उंच, 12 फूट रुंद, अखंड खडकामध्ये बनवली गेली आहे. कोइंबतूर रेल्वे जंक्शन पासून 30 किलोमीटरवर 112 फूट उंचीची आदियोगीची प्रतिमा आहे. रोज संध्याकाळी 7 वाजता या मूर्तीवर लेझर शो होतो. शिवाय इथे असलेले चंद्रकुंड, सूर्यकुंड, ध्यानलिंगम, लिंगभैरवी मंदिर ही अनुभवण्यासारखी ठिकाणं आहेत. हे आहे आरोग्य देवता भगवान धन्वंतरी मंदिर. इथे मंदिराच्या प्रसन्न आवारात आयुर्वेदिक चिकित्सालय आहे. इथले लयबद्ध ढोलकीचे ताल, मंत्रांचे जप इथल्या उपचारात्मक वातावरणात भर घालतात. पेरूर पट्टेश्वर मंदिर हे एक शिवमंदिर आहे. या मंदिरातील शिल्प, गोपुरम, वास्तुकला बघण्यासारख्या आहेत. मरदमलाई हे एका टेकडीवर असलेलं कार्तिकेय मंदिर आहे. इथे तुम्ही टॅक्सी किंवा बसने पोहोचू शकता. टेकडीच्या पायथ्यापासून वर जाण्यासाठी 900 ते 1000 पायऱ्या आहेत किंवा डांबरी मार्गाने थेट मंदिरापर्यंत पोहोचू शकता. साडी प्रेमींसाठी तर कोइंबतूर स्वर्गच आहे. हँडलूम्स, प्युअर सिल्क, इथे तयार होणारे कोवई कॉटन साडी सगळं इथे मिळतं. हा आहे क्रॉसकट रोड. इथे मोठमोठे साड्यांचे मॉल्स आहेत. हा आहे इथला लोकल ब्रँड. इथे बरेच बजेट फ्रेंडली ऑप्शन्स आहेत. शिवाय पुरुषांसाठी लुंगी, शर्ट्स याचीही खरेदी तुम्ही इथे करू शकता. त्याचबरोबर चेन्नई सिल्क आणि श्री कुमारन यांसारखे खूप छान पर्याय तुम्हाला क्रॉसकट रोडवर बघायला मिळतील. इथे प्युअर कॉटन पासून प्युअर सिल्क पर्यंत सगळ्या प्रकारच्या साड्यांचं कलेक्शन आहे. हे आहे पोथीज. याच्या पूर्ण साऊथ इंडियामध्ये 30 पेक्षा जास्त आउटलेट्स आहेत. हे शॉप वेल ऑर्गनाइज्ड आणि बजेट फ्रेंडली आहे. साडी खरेदीसाठी क्रॉसकट सोबतच RS पुरम सारखेही मार्केट्स आहेत. जर तुम्हाला इथले लोकल स्नॅक्स ट्राय करायचे असतील तर A1 चिप्स हा एक बेस्ट ऑप्शन आहे. चिप्स शिवाय मुरुक्कू, चॉकलेट्स यांसारखे स्नॅक्स सुद्धा इथे खूप छान मिळतात.
स्वीटसाठी श्रीकृष्णा स्वीट्सचा मैसूर पाक आणि मारियम्मन स्वीटमधले पाल लड्डू ट्राय करायला विसरू नका. आणि तुम्हा आम्हा सगळ्यांचा आवडता विषय म्हणजे साऊथ इंडियन फूड. इथे बरेच प्युअर व्हेज आणि नॉनव्हेज रेस्टॉरंट्स आहेत. आर्या भवन हे एक प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे. इथे तुम्ही ट्रॅडिशनल साऊथ इंडियन खाण्याची मजा घेऊ शकता. इथे तुमचं स्वागत होतं औषधी गुणधर्म असलेल्या पाण्याने. इथे लंचमध्ये तुम्हाला थाळी आणि डिनरसाठी तुम्हाला इडली, डोसा, इडियप्पम सारखे बरेच ऑप्शन्स आहेत. इथे आल्यावर व्हेज लॉलीपॉप नक्की ट्राय करा. हे आहे माझं पर्सनल फेवरेट सेलम रविचंद्रन टिफिन हाऊस. इथे येऊन जर तुम्ही तट्ट इडली नाही खाल्लीत तर कोइंबतूरमध्ये येऊन काहीच फायदा नाही. इडलीसोबत असा पोडी मसाला दिला जातो आणि एवढी मऊ इडली मी तरी पूर्ण कोइंबतूरमध्ये कुठेच नाही खाल्ली. ही इडली खायची एक वेगळी स्टाईल आहे. इडली पूर्ण चटणीत चुरडायची आणि मग खायची. चटणी संपायचं काही टेन्शन घेऊ नका. पूर्ण तामिळनाडूमध्ये सगळ्या चटण्या अनलिमिटेड दिल्या जातात. आणि सोबतच इथला कोथ्थू पराठाही नक्की ट्राय करा. श्री आनंदाज हे खूप जुनं रेस्टॉरंट आहे. याचे पूर्ण शहरात 10 ते 12 आउटलेट्स आहेत. हे एक बजेट फ्रेंडली आणि तितकंच पारंपरिक चव देणारं रेस्टॉरंट आहे. इथल्या पारंपरिक जेवणासोबतच इथले पारंपरिक हलव्याचे प्रकारही तुम्हाला इथे मिळून जातील. याचबरोबर श्री अन्नपूर्णा, अडियार आनंद भवन हे सुद्धा खूप छान प्युअर व्हेज रेस्टॉरंट्स तुम्हाला दक्षिण भारतातील मेजवानीचा आनंद देतील. इथल्या भाषेच्या अडथळ्यामुळे जर तुम्हाला एखादी डिश कशी असेल हे समजत नसेल तर तुम्ही अशा डिस्प्लेसाठी विचारू शकता. आणि हो, सगळं पोट जरी तुडुंब भरलेलं असेल तरी इथली कॉफी प्यायला अजिबात विसरू नका.